नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा सरकारी आदेश भारतामध्ये गहजब माजवून गेला। हा गहजब केंद्र सरकारच्या कानापर्यंत पोहोचेपर्यंत दिवस उलटला आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांनी असं काही घडलंच नाहीये, जे काही घडलं होतं ती केवळ एक नजरचूक होती असं सांगत काढला गेलेला आदेश मागे घेतोय हेही स्पष्ट केलं। त्या ट्विटरवरून जनतेशी संवाद साधत होत्या। निर्मला सीतारामन यांच्या कारभाराबाबत यापूर्वीपासूनच अनेकदा प्रश्न उपस्थित होत होते। ताज्या घटनाक्रमाने त्यांच्या एकूणच कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। एका बाजूला अल्पबचत ही भारतातल्या अनेकांच्यासाठी महिन्याभराच्याच नव्हे तर जवळपास वर्षभराच्यासाठी उत्पन्नाचा एक ठरलेला निश्चित स्रोत असते। ही अल्पबचत आणि त्यावरचं व्याज हे प्रत्येक संबंधित माणसाला त्याच्या आर्थिक नियोजनाला मदत करतं। ज्या वेळेला व्याजदर घसरतात त्यावेळेला त्यांचं आर्थिक गणित कोलमडतं। बहुतेक वेळेला निवृत्त माणसं, वयाने वृद्ध अशी सुद्धा यामुळे भरडली जातात। या सगळ्यांच्यासाठी हा व्याजदर हा फार मदतीचा असतो। पण दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्था समृद्ध करायची असेल तर व्याजदर कमी ठेवावेत हा संकेत सुद्धा जगभरात प्रचलित आहे। अर्थव्यवस्थेचं एक पाऊल पुढे न्यायचं असेल तर व्याजदर कमी होणारच असा तर्क सुद्धा दिला जातो। कर्जावर व्याजदर कमी हवेत, मग बचतीवर व्याजदर जास्त कसे हवेत असा प्रश्न विचारला जातो तो याच निमित्ताने। एका बाजूला हा सगळा तर्क आहे, दुसऱ्या बाजूला भारतीय लोकांची प्रतिभा आहे। ज्या पद्धतीने व्याजदराच्या कपातीचं गणित झालं आणि बिघडलं आणि घडलं त्यावर समाज माध्यमांवर मीम्सचा धो पाऊस पडला। अनेकांनी यात जमेल तितका मोदी सरकारचा वाभाडे करण्याचा कार्यक्रम केला, तर अनेकांनी निर्मला सीतारामन यांच्या क्षमतेविषयी प्रश्न उपस्थित केले। हे सगळं घडत असताना मूलभूत प्रश्न कायम आहेत की व्याजदरात कपातीचा बाण हा जाणीवपूर्वक सोडला गेला होता का? बंगालमध्ये आणि त्याच्याच बरोबर आणखीन 4 राज्यांमध्ये निवडणुका सुरू असताना व्याजदर कपातीचं पिल्लू सोडण्यामागे कुणाला केंद्राला अडचणीत आणायचा तर विचार नव्हता। नोकरशाहीकडून केलं गेलेलं हे बंड होतं का? आणि जर व्याजदर आत्ता कमी होत नाहीत असं अर्थमंत्री म्हणत असतील तर ते भविष्यात कमी होणार नाहीत याची शाश्वती त्या देणार आहेत का? या आणि अशा अनंत प्रश्नांसह आजचे लक्षवेधीची चर्चा, बचतीचं एप्रिल फूल। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता विनायकराव आंबेकर आहेत, आपल्यासोबत माकपचे सरचिटणीस अजितराव अभ्यंकर आहेत, आपल्यासोबत एक आणखीन अजित आहेत, ते डॉक्टर अजित जोशी सीए या नात्याने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, जयंतराव माइंडकर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक या नात्याने आहेत आणि अर्थतज्ञ या नात्याने अच्युतराव गोडबोले। सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूया। अत्यंत थेट आणि पहिला प्रश्न हा विनायकराव आंबेकरांना असणार आहे। विनायकराव, चूक झाली कशी? झाली ती नजरचूक कशी झाली आणि या नजरचुकीच्या मागे खऱ्या अर्थानं तुमच्या लेखी कोण आहे? एका अर्थाने याच्या मागे कोण आहे या चर्चेत जाण्यात काही अर्थ नाही। एक चूक झाली एवढं स्वतः अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की हे नजरचुकीने झालेलं आहे। त्यामुळे हा विषय आपल्या दृष्टीने चर्चेचा असू शकतो, माझ्या दृष्टीने हा विषय फारसा चर्चेचा असण्याचं कारण नाही। नजर चुका या होत राहणार। दुसरं या निमित्ताने नजर चुका या होत राहणार असं जर असेल तर भविष्यात आणखीन नजर चुका करायची परवानगी घेताय का काय? नाही, परवानगी घेत नाही, परंतु नजर चुका हे एक मानवी स्वभावाचं स्वाभाविक लक्षण आहे एवढंच फक्त आपल्याला सांगू इच्छितो। आणि बेसिकली या निमित्ताने लगेच निर्मला सीतारामन यांच्या कार्यक्षमतेपर्यंत विषयाची चर्चा व्हावी असं मला बिलकुल वाटत नाही। अत्यंत विपरीत परिस्थितीमधलं अतिशय ग्रोथ ओरिएंटेड असं बजेट त्यांनी सादर केलेलं आहे आणि त्यावेळेला आपण म्हटलात तसं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव हा सगळ्या क्षेत्रामधून झालेला आहे। त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेविषयी शंका घ्यावी असं कुठलंही कारण मला याच्यातून वाटत नाही।
ही अधिकारी स्तरावरती झालेली एक नजर चुकीने झालेली गोष्ट आहे, एवढंच मला वाटतं. विनायकराव, आपण नजरचूक या गोष्टीला मान्य केलं. एक समाज माध्यमात फिरत असलेला विनोद आपल्यापर्यंत पोहोचवतो. मंत्र्यांनी आपल्या हाताखालच्या लिपिकाला सांगितलं प्याज लिही, त्यानं ब्याज लिहून टाकलं. हा समाज माध्यमांना प्रसिद्ध झालेला आजचा एक विनोद आहे. या विनोदाला ग्राह्य माना आणि थोडंसं वातावरण हसतं खेळतही ठेवा. आपण नजरचूक म्हणता आहात, अजितराव अभ्यकरांना विचारावं लागेल. अजितराव, नजरचूक झाली, माणसाकडून नजरचुका होतात, इतकं कॅज्युअली घ्यायचं या विषयाला? ही नजरचूक नाही. बर. कारण मानसशास्त्रामध्ये सिग्मंड फ्रॉइड नावाचा एक मोठा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. अजितराव, आपला संपर्क तांत्रिकदृष्ट्या काही तुटताना दिसतोय. सिग्मंड फ्रॉइड पर्यंत आपण चर्चा नेलेली आहे. मी आपल्यापर्यंत परत एकदा येतोच. इंटरनेट परत एकदा प्रस्थापित झाल्यानंतर अजितराव जोशी आपल्या सोबत आहेत. डॉक्टर अजित जोशी सीए आहेत पेशानं. आत्ताच्या घडीला या संपूर्ण चर्चेच्या बाबतीत त्यांची एक प्रतिक्रिया घेऊयात. विषय अर्थात नजरचुकीनं सुरू झालाय, त्यांचं म्हणणं ऐकणार आहोत. मी असं आंबेकर साहेब म्हणाले त्याप्रमाणे सत्य मानून चालतो की हे नजर चुकीने झालं होतं. खरं सांगायचं तर पण होऊ शकतं का असं मंत्रालयात काम करताना की अशा प्रकारचा निर्णय घेताना त्या ज्या योजना आहेत त्या योजना चालवणारे अधिकारी असतात, मंत्रालयातले अधिकारी असतात, वित्त राज्यमंत्री असतात, वित्तमंत्री असतात, अशा वेगवेगळ्या पातळ्या असतात. परंतु आपण क्षणभर मान्य करू की ही नजरचूक आहे. पण मग जर ती नजरचूक असं आहे की ते पत्रक निघणं ही नजरचूक नाही असू शकत. नजरचूक काय असू शकते की बाबा 7.9चा आम्ही 6.7 केला तर तो 6.7 नाही 3.2 होता किंवा जे काय असेल, म्हणजे आकड्यांमधला एक फेरफार ही नजरचूक असू शकते. मग आम्हाला खरं तर पीपीएफ वरती 0.5% जास्तच द्यायचं होतं पण आम्ही चुकून कमी लिहिलं, ही नजरचूक होऊ शकते. किंवा वेगवेगळ्या ज्या 8-10 योजना आहेत त्याच्यातल्या 2 योजना त्याच्यात असायला नको होत्या आणि चुकून आल्या, ही नजरचूक होऊ शकते. किंवा खाली सही करणारा अधिकारीची ते अधिकारच नाहीये तेव्हा ही एक नजरचूक, अशा नजरचुका होऊ शकतात. नाही, मग जर हा तर्क मानायचा झाला अजितराव, जर समजा हा तर्क मानायचा झाला तर बघा 4%चा व्याजदर 3.5% करणं, तेच मी सांगतोय. 5.5%चा 4.4 तेच मी सांगतोय की सगळ्याचे टक्केवारी कमी केलेली जी त्या पत्रकामध्ये दिसते आहे त्या आकड्यांमध्ये कुठेतरी चूक आहे, अशी एक नजरचूक असू शकते असं मी आंबेकर साहेबांना, त्यांच्या पक्षाला, निर्मला सीतारामनजींना ते कन्सिडरेशन द्यायला माझी अगदी काही हरकत नाहीये. प्रश्न असा आहे की मग ही जर नजरचूक होती तर बरोबर काय होतं का फक्त तारखेची नजरचूक होती, म्हणजे ऍक्च्युअली पत्रक काढून ठेवलं होतं 3 मेचं आणि चुकून ते गेलं 1 एप्रिलला, असं काही ही नजरचूक होती का? 31 मार्चला गेलं. 1 एप्रिल फुल करायचं नाही, कारण 3 मेला निवडणुका डाव होता का असं सुचवायचंय का? निवडणुकांचे निकाल 2 मेला लागून जातात, त्याच्यामुळे कदाचित असं काही नियोजन होतं का की 3 मेची तारीख त्या पत्रकावर होती, अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की 3 मेला हे पत्रक काढा आणि त्यांनी नजरचुकीने 31 मार्चलाच काढून टाकलं, अशी काही शक्यता आहे? काय नक्की काही बोलाल की नक्कीच नजरचूक कशाची आहे? नजरचूक काय आहे? नजरचूक जर ही असेल तर बरोबर काय आहे? माझ्या मते फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये बरीच प्रपोजल्स ही चर्चेला येत असतात. त्याच्यापैकी एक प्रपोजल असं असू शकतं की गव्हर्नमेंट फंडिंग, कॉस्ट ऑफ फंडिंग अशा प्रकारचं, आणि ही कॉस्ट ऑफ फंडिंग कंट्रोल करण्यासाठी किंवा फिस्कल डेफिसिट कंट्रोल करण्यासाठी ही कॉस्ट कंट्रोल केली पाहिजे, अशा प्रकारचं काही प्रपोजल असण्याची शक्यता आहे की ज्या प्रपोजलवर निर्णय झाला नव्हता परंतु ते चुकीने तो निर्णय झाला असं समजण्यात आलं, अशी माझ्या मते ही नजरचूक असू शकते. मग या परिस्थितीमध्ये आपण चर्चेला आणखीन पुढे नेऊयात. अजितराव अभ्यंकर जोडले गेलेत. मला विचारायचं अजितराव, आता आवाज येतोय? नाही, अजूनही काही तांत्रिक अडचणी आहेत. अजितराव अभ्यंकर जोडले जातीलच. एक पटकन जयंतराव माइंडकरांकडून प्रतिक्रिया घेऊ. अच्युतराव गोडबोले आपल्या सोबत आहेतच. जयंतराव, एक प्रश्न आपल्यासाठी आहे आणि तो असा आहे की तुम्हाला या सगळ्या नजरचुकीच्या मागे राजकारण दिसतंय का? एक संकेत थोड्या वेळापूर्वी अजित जोशी यांनी दिलेला आहे, त्या संकेताला आपण अधिक विश्लेषित करू शकाल? हो, पहिली गोष्ट तुमच्या वाक्याचं उत्तर म्हणजे होय, त्याच्या मागे राजकारण आहे. पण म्हणजे मी पत्रकारितेत जी काही 32 वर्ष आतापर्यंत काम करत आहे, मी सतत फक्त पत्रक बघत आहे, कारण पत्रक हे आपल्या पत्रकारितेचे एक अविभाज्य घटक असतो.
मला एक सांगा, जयंतराव, काही संपूर्ण जणांना पत्रक- जयंतराव त्याच्याचमुळे काही जणांना पत्रकार सुद्धा म्हणतात. विनोदाचा भाग आहे, थोडं खेळीमेळीचं वातावरण राहावं, कारण अर्थव्यवस्थेची चर्चा बऱ्याचदा बोरिंग असते, म्हणून मी हा वाक्य नाही, वापरलं. ती बोरिंग होऊ नये म्हणूनच सांगतोय की ते पत्रक येतं आपल्याकडे. अगदी आमदार निवडून आलेले आहेत इथपासून व्याजाचा दर वाढला किंवा कमी झाला हे सुद्धा पत्रकाद्वारे येतं. मला आंबेकरांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे. देशाच्या अर्थमंत्र्यांच्या हातून अख्खं पत्रक चुकीचं निघावं? पत्रकातला एखादा आकडा नजर चुकीने गेलेला मी मान्य करतो. अहो, पूर्ण पत्रक तुमचं चुकीचं आहे. याचा जो अर्थ मी समजून घेतो तो इतकाच आहे, ज्याचा थोडासा आता रेफरन्स दिला की अनेक प्रपोजल्स पैकी एक प्रपोजल तिथे होतं, ते अंडर कन्सिडरेशन होतं, ते 3 मेला येणार होतं, ते आधी केलेलं आहे. असा एक आणि संशय आम्ही तुम्हाला वाटतोय, नेहमीप्रमाणे- पण याला एक छोटस पूरक माहिती पुरवतो आपल्यासाठी जयंतराव. ती अशी आहे, सही करणाऱ्या माणसाचं नाव राजेश पनवार असं आहे. अर्थमंत्र्यांच्या नजरचुकीनं हा कागद बाहेर गेलाय कसा काय, हाही प्रश्न आपल्याकडून आहेच. एक अख्खच्या अख्खं पत्रक बाहेर जातं, अर्थमंत्र्यांच्या विभागातून ते जातं आणि त्यावरची चर्चा सुद्धा फारशी महत्वाची नाही असं सांगितलं जातं. आपल्या सोबत अजितराव अभ्यंकर आहेत, त्यांना जोडून घेऊच. अच्युतराव गोडबोलेंना विचारूयात. अच्युतराव, मला सांगा, हे व्याजदर हे अर्थव्यवस्थेसाठी इतके महत्वाचे का मानावेत? त्यांचं थोडंसं फ्लक्च्युएट होणं, त्यांच्यात होणारे सौम्य बदल सुद्धा इतके गांभीर्यानं घेण्याची का गरज आहे? अच्युतराव गोडबोले. त्याचं असं आहे की या व्याजदराचा आपल्या जीडीपीशी म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेशी खूप घनिष्ठ संबंध असतो आणि त्याचा महागाईशी पण संबंध असतो. म्हणजे इन्फ्लेशन, म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या भाषेत बोलायचं झालं तर खरं म्हणजे जेव्हा जीडीपी आपला खाली खाली जात असतो तेव्हा त्याला बूस्ट करण्याकरता व्याजाचे दर कमी करतात. त्याचं लॉजिक एवढंच असतं की व्याजाचे दर जेव्हा कमी होतात तेव्हा उद्योजकांना ज्या व्याजाने कर्ज मिळतं तेही कमी होतात आणि आपल्या ठेवींवरचं जे आपल्याला व्याज मिळतं तेही कमी होतं. दोन्ही कमी होतात की दोन्ही वाढत असतात जनरली. तर जर का व्याजदर कमी केले तर उद्योजकांना खूप कमी व्याजाने पैसे मिळतील आणि त्यामुळे उद्योग काढतील, पैसे नवीन रोजगार निर्माण करतील आणि त्यामुळे लोकांमध्ये पैसा हातात खेळेल. असं ते ट्रिकल डाऊनची ती थिअरी, म्हणजे टॉप डाऊन अशी थिअरी, त्याला सप्लाय साइड इकॉनॉमिक्स म्हणतात. की उद्योजकांना जर का पैसे दिले, उद्योजकांना जर का कर्जाऊ स्वस्त पैसे दिले तर उद्योग काढतील आणि मग त्यामुळे प्रगती होईल आणि जीडीपी वाढेल. हा, आणि शिवाय तेच कर्ज जर का सामान्य ग्राहक जर घेत असेल, टीव्ही करता, घराकरता, मोटारी करता, त्याचे व्याजदर कमी होतील आणि त्यामुळे तोही लगेच बाजारात जाऊन वस्तू खरेदी करायला लागेल आणि त्यामुळे आपली अर्थव्यवस्था भरभराट होईल. अशी एक ही थिअरी आहे. मला ही सर्व थिअरी युरोप, अमेरिका. पण मग आत्ताच्या घडीला ज्या अल्पबचतीच्या आणि इतर व्याजदरांच्या बाबतीतली चर्चा झाली, त्या व्याजदरांना कमी करण्याच्या मागचा हेतू काय असू शकतो? त्यांना असा अर्थव्यवस्थेत काय अपेक्षित बदल आपल्याला दिसू शकतो, साधला जाऊ शकतो? नाही, प्रश्न असा आहे की हे कमी करणं आणि उद्योगांना कर्जाऊ पैसे देणं हे दोन्ही एकाच वेळेला कमी होत असतात. म्हणजे ते वाढवायचे आणि हे फक्त कमी करायचे असं गणित असेल असं मला स्वतःला वाटत नाही. आणि याच्यातनं आणखीन एक दुसरा भाग असा की 1980च्या दशकानंतर ज्याला मी निओ लिबरल व्यवस्था म्हणतो, नव उदारमतवाद, त्यामुळे सगळ्या लोकांनी शेअर मार्केटकडे वळावं. गुंतवणूक साध्या लोकांनी बँकेत पैसे ठेवू नये, फिक्स्ड डिपॉझिट ठेवू नये आणि सगळ्या लोकांना जुगारी करण्याकडे ही सर्व व्यवस्था 1980च्या दशकानंतर लागलेले, म्हणून जगभर व्याजदर कमी कमी होत चाललेले. आता व्याजदर जर खूप कमी झाले तर उद्योजक खूप पैसा गुंतवतात, ग्राहक सुद्धा खूप खरेदी करतात, त्यामुळे अर्थव्यवस्थेत पैसा खूप जास्त होतो आणि मग महागाई वाढते. म्हणून मग व्याजदर पुन्हा आपल्याला वाढवावे लागतात. असं ते सगळं सारखी ती रेस चालू असते. अच्छा, याच्यावर एक निरीक्षण अजित जोशींचं आहे, तेही ऐकणार आहोत. व्हॅलिड इकॉनॉमिक थिअरी आहे. अडचण अशी आहे की अशा प्रकारे ज्याला लूज मनी म्हणतात किंवा कमी दराचा पैसा हा गेल्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये गेले 3-4 वर्ष ओतायचा आटोकाटीचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यातून अपेक्षित तो परिणाम झालेला नाही. ऑलरेडी खरं सांगायचं तर ज्याला पैसा उभा करायचा असेल तो बाजारात जाऊ शकतो. बाजार आज 50,000वर आहे, तिथे पैसा आहे. बँकांच्या वेगवेगळ्या योजना आणल्या गेल्या, ज्याला 20 लाख कोटीचं पॅकेज असंही म्हटलं गेलं, पण ती एक नजरचूक असेल, आपण ते बाजूला ठेवू. पण त्या पॅकेजमधनंही खूप सारे पैसे
दिलेले. त्यामुळे आज जो अर्थव्यवस्थेची अडचण आहे ती सप्लाय साईड अडचण नाही, बाजारात पैसा पुरेसा नाही ही अडचण नाही, डिमांड साईड अडचण आहे, म्हणजे बाजारात वस्तूंना मागणीच नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का सिनियर सिटीजन किंवा ज्या लोकांनी रिस्क फ्री म्हणजे जोखीम नसलेल्या गुंतवणुकींमध्ये घातलेले पैसे आहेत त्याच्यावरचा परतावा जर तुम्ही कमी करायला लागाल तर त्यामुळे बाजारातल्या मागणीवर अजून जास्त परिणाम होऊ शकतो आणि ही चाल काउंटर प्रोडक्टिव्ह म्हणजे उलटी पडू शकते, ही भीती ही जास्त मोठी आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा प्रसाद की तुम्ही जो एकच मिनिट मी फक्त संपवतो, कारण तुम्ही जो मगाशी म्हणाला होतात की थोडासा बदल केला, हा थोडासा बदल म्हणून बघता येणार नाही. आपल्याला असं बघायला पाहिजे की 8.7%चा जेव्हा तुम्ही 7.9% करता त्यावेळेला माझ्या उत्पन्नामध्ये जवळजवळ 12 ते 13% फरक पडलेला असतो. जेव्हा व्याज असं आहे की घराचं भाडं ज्या वेळेला 25,000चं 20,000 होतं त्यावेळेला तुम्ही त्याचा हिशोब त्याची टक्केवारी ही घराच्या किमतीशी नाही जोडत, तर तुम्ही ते भाडं मिळतं त्याशी जोडता. मला 8,700 रुपये मिळत होते 10,000 रुपयावर, 1,00,000 रुपयावर, आणि त्याच्याऐवजी जर मला 7,900 मिळत असतील तर माझ्या उत्पन्नामध्ये 13% फरक पडला. एका सहीनी, एका नजर चुकीनी, एका झटक्यामध्ये पेन्शनर्स असतील किंवा जे रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्ट करणारी लोक असतील अशा सगळ्या लोकांना जवळजवळ 12 ते 13% फरक नुसता पीपीएफ मध्ये पडलाय. आणि मग असं जर तुम्ही साधारण जर रेंज बघितली तर ती 10 ते 15% येते. म्हणजे तुम्हाला मागणी वाढवण्याचं आव्हान समोर असताना उत्पन्न कमी करावं का, हा एक मोठा प्रश्न या सगळ्यामध्ये आहे. विनायकराव, मुळात देशात प्रत्येकाच्या साठी पुरेसं उत्पन्न असावं, त्याला त्यातून एक समृद्ध जीवन जगता यावं अशी एक अपेक्षा स्वप्नातल्या भारतात असते. ही अपेक्षा पूर्ण करण्याच्या साठी व्याजदरांवरच कुऱ्हाड यावी आलेली नाही. त्यामुळे जे झालेलं नाही त्याची चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. मला 1 मिनिट बोलायचंय. अगदी. अजितराव अभ्यंकर आता जोडले गेलेले आहेत. बराच वेळ आपण तांत्रिक दृष्ट्या त्यांना जोडण्यासाठी प्रयत्नशील होतो. अजितराव, आता आपण बोला. बघा, हे जी चूक झाली आहे, मगाशी मी फ्रॉइडियन स्लिप म्हणून सांगत होतो. हो, की अबोध मनामध्ये ज्या काही घटना घडत असतात त्या बाहेर अशा अभावितपणे येतात, नकळतपणे येतात. तसं हे सरकारच्या अबोध मनामध्ये म्हणजे सरकारच्या पुढच्या अजेंड्यामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या होत्या त्याचं वेळापत्रक थोडंसं चुकलं. ते वेळापत्रक थोडंसं चुकलं आणि ते वेळापत्रक चुकण्याची नक्कीच वेळ झाली. कारण आता बंगालच्या निवडणुका आहेत. बंगालच्या निवडणुकांमध्ये याचे जे काही परिणाम मोठ्या प्रमाणात बघायला मिळतील ते अतिशय वाईट असतील. या भूमिकेतून त्यांना तात्काळ शहाणपण आलं. तेव्हा याचा एक ट्रेंड आपण लक्षात घेतला पाहिजे. अजितराव, आपण असं म्हणता आहात की बंगालच्या निवडणुकांमध्ये याचे परिणाम दिसू शकतील, त्याच्यावरही थोडंसं जास्त आपलं मार्गदर्शन लागेल. आणि त्यात सांगा की थेट इतक्या लवकर या संदर्भातले परिणाम लगेच येतील, त्याची रिॲक्शन येईल, हे कळलं, लक्षात आलं? नाही, बघा, गंमत अशी आहे की पॉलिटिक्स इज डन ऑन परसेप्शन्स. पॉलिटिक्स हे प्रत्यक्ष त्याचे परिणाम दिसायला वेळ लागतो. परंतु अशा प्रकारे सरकार एका बाजूला पेट्रोल वरती प्रचंड लूट करण्यासारखे टॅक्सेस लावते, हे देशाने तर पाहिलेलं आहे. ते कमी करायचे नाहीत. आणि त्याच्यामध्ये ऍडिंग इन्सल्ट टू इंजुरी ज्याला म्हणतात, ही दिस वॉज अन इंजुरी प्लस इन्सल्ट बोथ. खरं म्हणजे त्याच्यामुळे याचे परिणाम तात्काळ तिथे दिसले असते. याचं शहाणपण लगेचच आलं. कदाचित निर्मला सीतारामन या अमित शहा इतक्या राजकीय नसल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल सुरुवातीला, पण त्यांची डायरेक्ट पॉलिटिकल मॅनेजमेंट जी होती ती झाली आणि त्याच्यामधून ते करेक्ट केलं गेलं. पण मला फक्त आता या सगळ्या घटनाक्रमाचा राजकीय नफा नुकसान काय काढायचं? तुमच्या लेखी जर समजा चूक झाली, चूक लक्षात आली तर काही ना काहीतरी तोपर्यंत राजकीय नफा नुकसान झालेलंच असेल. नाही, नफा व्हायचा प्रश्नच नाही, नुकसानच झालं. याचं कारण असं की तुमच्या मनात काय आहे आणि तुम्ही काय करणार आहात हे उघड झालं. म्हणून मी म्हणलं की फ्रॉइडियन स्लिप, ही फ्रॉइडियन स्लिप जी आहे ती तुमची खरी इंटेन्शन्स काय आहेत आणि तुम्ही उद्या काय करणार आहात हे तुम्ही आज चुकून उघड केलं, तेवढंच. चुकीचा पत्ता विचारत एकदा पटकन, बंगालच्या निवडणुका आणि त्याच सोबत असलेल्या इतर 4 राज्यांच्या निवडणुकांमध्ये ही नजर चूक भारी पडेल? मला तर ही नजर चूक आहे हे जरी विरोधक मान्य करत अजितरावांसारखे, तरी जनतेला कळतं की ही चूक आहे. आणि चूक झाल्या दुरुस्त करण्यामध्ये जसं ते म्हणतात फ्रॉडियन स्लिप वगैरे असं काही नसतं. चूक झाली हे लक्षात आल्यावर लगेच दुरुस्त केली, याचा अर्थ ती चूक करण्याचा इंटेन्शन नव्हतं, ती चूक करण्याचं ठरलेलं नव्हतं किंवा ती चूक करायची नव्हती, हे तेवढं स्पष्ट होतं. त्यामुळे त्याच्या मला सुचवायचं काय विनायकराव की बघा,
आम्ही चूक दुरुस्त केली, बघा आम्ही किती प्रामाणिक आहोत. आम्ही या शब्दामध्ये एक शासन, मोठी एक यंत्रणा इन्व्हॉल्व आहे, एवढं कृपा करून लक्षात घ्या. आणि चूक दुरुस्त करणारी हे एक व्यक्ती आहे, हे लगेच तुम्ही लक्षात घ्या. त्यांच्या लक्षात जेव्हा आलं तेव्हा त्यांनी तातडीने, कदाचित त्यांना पूर्वी माहिती नव्हतं, पण जेव्हा लक्षात आलं तेव्हा हे असं करायचं नव्हतं असं म्हणून त्यांनी, त्यामुळे फ्रॉडियन स्लिप वगैरे काही नाही, असं कुठलंही वाईट इंटेन्शन नव्हतं. ठीक आहे, याच्यावर एक अजित जोशींचा प्रश्न घ्या आणि अजितराव अभ्यंकरही त्यावर बोलतीलच. अजित जोशी, आपला प्रश्न. मी मगाचपासून ते म्हणतात की काही चेंज नाही केलेला, बरोबर आहे, पण मी एक थोडासा डेटा देतो, थोडी माहिती देतो, म्हणजे आय एम शुअर की आंबेडकर सरांनाही त्याच्याबद्दल बोलता येईल की 2003 साली 9% हा पीपीएफ मी एक काय एवढंच करतोय कारण ती सर्वात जास्त परतावा देणारी आणि सर्वात टॅक्स फ्री योजना आहे. 2003 साली 9%चा दर होता. 2013 पर्यंत म्हणजे जवळजवळ 10 वर्षाच्या काळात तो थोडा वरखाली होत 2013ला जेव्हा आधीच्या सरकारने शेवटचा दर बदलला तो होता 8.7%, म्हणजे 9 ते 8.7 या 0.3% मार्जिन मध्ये तो फिरत होता. बरं, हा जो काळ आहे हा भारतीय अर्थव्यवस्थेतला प्रचंड प्रगतीचा काळ आहे, याच्याबद्दल कोणाला काही शंका असायचं कारण नाही. आपण सगळेच काही ना काही पद्धतीने त्याचे व्यक्तिशः भागीदार राहिलेले आहोत. त्यामुळे अर्थव्यवस्था वाढत असताना दर हा 9 ते 8.7% हा प्रवास केलेला होता. 2013 पासून शेवटचा बदल जो 2019 मध्ये झाला, या 6 वर्षामध्ये तो 8.7%वरनं 7.9%वर म्हणजे 0.8% कमी झालेला आहे अवघ्या 5 ते 6 वर्षांमध्ये. आणि तेही त्या काळामध्ये ज्या वेळेला अर्थव्यवस्था सरकारी आकडेवारीनुसार सुद्धा चांगली परफॉर्म करत नाही. त्यामुळे आत्ताची नजर चूक आहे, आता बदलच झालेलं नाही, असं काही नाहीच आहे वगैरे असं म्हणता येईल, ते बरोबरच आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. परंतु ह्या सरकारने सत्तेवर आल्यानंतरच्या गेल्या 5-6 वर्षांमध्ये ह्या व्याजदर, हे जे व्याजदर आहेत, हे जे सर्वसामान्य नागरिकाला उपयुक्त असलेले व्याजदर आहेत, ते 8.7% ते 7.9% पर्यंत आणून ठेवलेले आहेत. हे हिस्टॉरिक फॅक्ट आहे, याच्याबद्दल कोणी वाद घालू शकत नाही. आणि मग शेवटचा प्रश्न एवढाच राहतो की जर नजर चूक झालेली असेल तर ती नक्की चूक काय होती आणि ती दुरुस्त केली म्हणजे काय केलं. आता ते अख्खं पत्रकच्या पत्रक चुकून गेलं होतं असं म्हणजे ते वारंवार सांगतायत. विनायकराव आंबेडकरांच्याकडून एक निरीक्षण येत आहे की जे नोटिफिकेशन निघालं, जे परिपत्रक निघालं, ते चुकीनं निघालं, ते मागे घेतलंय. त्याच्यामुळे जुने व्याजदर कायम आहेत. जी घटना घडून गेलेली आहे आणि त्यात काहीच बदल झालेला नाही, त्यावर इतकी चर्चा का? कारण हे समजत नाही. मी पहिल्यांदाच जेव्हा तुम्ही मला संधी दिली तेव्हा हे बोललो होतो की नजर चूक कशाला म्हणतात, की एखादा आकडा चुकला, एखादा योजना चुकली, एखाद्या 10च्या ऐवजी 6च घ्यायच्या होत्या किंवा अजून 2 आणायच्या होत्या, ह्याला नजर चूक म्हणतात ना. आम्ही अख्खं पत्रकच नजर चुकीने काढलं, हे कसं काय विश्वास ठेवू शकतो? म्हणजे हे सर्व, म्हणजे माझं काहीतरी नजर चूक किंवा ओव्हरसाईट या इंग्रजी शब्दाचा अर्थ मला कदाचित समजलेला नसेल किंवा माझा अर्थ काहीतरी वेगळा असेल, आणि त्यामुळे जो मला समजतोय त्या अर्थात असा अभिप्रेत आहे की नजर चूक झाली, हे सरकारने मान्य केलंय, पण ती अजून दुरुस्त केलेली नाही. आपण वाट पाहूया की दुरुस्त कधी करणार आहेत, काय करणार आहेत, नवे दर ते देणार आहेत का, त्याची आपल्याला वाट पाहायला पाहिजे. पटकन या मुद्द्याला थोडंसं पुढे नेऊ. तांत्रिकदृष्ट्या विनायकराव आंबेडकर आणि अजितराव अभ्यंकर जोडता काही मुद्दे दिसतात. एक पटकन प्रश्न जयंतराव माईनकरांना घेतो आणि त्यानंतर आपण आपल्या इतरही मान्यवरांकडे जाऊ. जयंतराव, प्रश्न इथे असा उपस्थित होतो की नजर चुका दुरुस्त झाल्या आहेत का, नसतील झाल्या तर त्याचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो? राजकीय दृष्ट्या या मुद्द्याला, या संदर्भाला कसं पाहावं? नजर चुका ही दुरुस्त झालेली आहे का, तर माझं व्यक्तिगत मत असं आहे नाही. उलट सामान्य मध्यमवर्गीयांच्या मनात ही धाकधूक राहणार आहे की 3 मेला काय होणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. जो आंबेडकरांनी सुद्धा स्वतः सांगितलं की जे अनेक प्रपोजल्स असतात, नेमकं हेच प्रपोजल एखाद्या अंडर सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, सेक्रेटरीच्या लेव्हलला विथ द परमिशन ऑफ द फायनान्स मिनिस्टर और मिनिस्टर ऑफ स्टेट, आम्हाला फंक्शनिंग सांगू नका. भाजपनी चुकून एखादं चांगलं काम केलं की ते फक्त मोदी करत असतात आणि चुका झाल्या तर अख्खं शासन करत असतं. हे नेहमीचे आपले आर्ग्युमेंट्स आम्हाला माहिती आहे. प्रसाद, मला जयंतराव याच्यावर एक उत्तर लागेल. मग जयंतराव याचं एक उत्तर पटकन लागेल, ते विनायकराव आंबेडकरांकडून घेऊयात. विनायकराव, मला सांगा, चुका झाल्या तर पदरात कोणाच्या घालायच्या? यश जसं मोदींचं, तशा चुका कोणाच्या? शत्रुघ्न सिन्हांचं वाक्य माहित असेल, ताली कप्तान को तो गाली भी कप्तान को. नाही, बेसिकली निर्मला सीतारामन या त्या मंत्रालयाच्या प्रमुख आहेत आणि त्यांनी स्वतःच मान्य केलंय की ही चूक झालेली आहे. आपण जो दुसरा मुद्दा मांडताय की ही चूक दुरुस्त झाली का नाही, तर निर्मलाजींनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की मार्च 21ला जे त्या क्वार्टरला जे दर होते तेच पुढे कायम राहतील. त्यामुळे जी चूक झाली होती ती दुरुस्त झालेली आहे, दर कायम आहेत,
कुठल्याही स्कीमवरचा दर बदललेला नाही. पण तुम्हाला ती दुरुस्त थोड्या झालेली वेळापूर्वी आहे. अजित अभ्यंकर म्हणाले त्याप्रमाणे ही चूक राजकीय दृष्ट्या महागात पडू शकते, हे लक्षात आल्यानंतर पटापट ती बदलण्याच्यासाठी पावलं टाकलं गेली. अजितरावांनी त्यांचं जे काम आहे ते केलेलं आहे, त्यामुळे ते काय म्हटले त्याचं उत्तर मला देणं मला योग्य वाटत नाही. कारण आम्ही काही म्हटलं की त्याच प्रकारचे नकारात्मक आरोप करत राहणार, त्याच्यात काही ते त्यांचं काम आहे. अजितराव, त्यामुळे आपण मी फार त्याच्यावरती नकारात्मक आहात असा एक comment- सूचक सल्ला किंवा संकेत त्यांनी द्यायचा प्रयत्न केलाय, आरोप म्हणावा लागेल तो. सकारात्मक हे मत आहे, त्या मताबद्दल काय बोलणार? मतावरती एक काउंटर मत होणार, तेव्हा पत्त्यावरती पत्ता, त्याला नकाराचा नकार असं करण्यात काही मला पॉइंट वाटत नाही. ठीक, मी माझं जे काय मगाशी मी बोललो तो माझा मुद्दा मी सबस्टॅन्शिएट करतो. तो मुद्दा असा की याच्या मागे एक धोरण आहे, लक्षात घ्या. आणि हे धोरण 2001 सालापासून वाजपेयी जेव्हा प्रधानमंत्री होते, भाजपचं सरकार होतं, तेव्हापासून एक सातत्याने प्रयत्न चाललेला आहे की स्मॉल सेव्हिंग जे आहेत, ते स्मॉल सेव्हिंगचे जे रेट्स ऑफ इंटरेस्ट आहेत ते कोणी ठरवायचे. त्याच्यामध्ये ड्युएल मेकॅनिझम, म्हणजे थोडंसं आपण त्यातलं मागची यंत्रणा समजावून, एक आरबीआयने ठरवायचंय का सेंट्रल गव्हर्नमेंटने ठरवायचंय, असा तो डायलेमा आहे. त्या डायलेमामध्ये स्मॉल स्केल सेव्हिंग, ही स्मॉल सेव्हिंग जी आहे त्याच्यामध्ये पीपीएफ आहे, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आहे, पोस्ट ऑफिस बँक आहे, कन्या समृद्धी आहे, किसान विकास पत्र आहे. तर याचे रेट्स ऑफ इंटरेस्ट जे आहेत ते एका विशिष्ट छोट्या प्रमाणामध्ये सेव्हिंग करणाऱ्या मध्यम वर्गाचं ते बचतीचं साधन आहे. काही प्रमाणात ते त्यांचं उत्पन्नाचं म्हणजे अतिशय महत्वाचं साधन असतं आणि एकमेव बचतीचं साधन असतं. त्याच्यामुळे त्याची एक जबाबदारी म्हणून हे रेट्स आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्स वरती जे रेट्स असतात किंवा बँकेमध्ये जे रेट्स असतात याचा अगदी संबंध नाही असं नाही, परंतु त्याच्यापेक्षा हे रेट्स थोडे जास्त असणार, तसे कोऑपरेटिव्ह असू शकतात. बर. परंतु अलीकडे मोदी सरकारच्या काळामध्ये, विशेषतः मोदी सरकार आल्यानंतर, ज्या प्रकारचं तथाकथित भांडवलदारांना आणि बड्या सगळ्या लोकांना सोयीचं असं उदारीकरण जे चालू आहे, त्याच्यामध्ये फायनान्स लिबरलायझेशन पण आलं. त्याच्यामध्ये स्मॉल सेव्हिंगचे जे रेट्स आहेत हे मार्केट रेटची, म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्डचं जे ग्रॉस मार्केट असतं, म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्डचा म्हणून जो काय एक मोठा मार्केट होलसेलमध्ये विकत घेणाऱ्यांच्या मधून तो सेट झालेला, त्याच्याशी हे सुसंगत करायचे आणि इतर बँकिंग रेटशी सुसंगत करायचे, किंबहुना ते वेगळे असता कामा नये, ते एकच करायचे. फायनान्स मार्केट हे एकच करायचं आणि ज्या कारणासाठी ते कोऑपरेटिव्ह बँकिंग पण नष्ट करू इच्छित आहेत आणि सिस्टमॅटिकली करतायत. अजितराव, याला एक मगाशी तर्क आला होता, त्या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधतो. अच्युतराव गोडबोले मगाशी असं म्हणाले होते की जेव्हा व्याजदर कमी होतो तेव्हा तो उद्योगपतींचा पण व्याजदर कमी होतो. ऐका हे बघा, हे स्मॉल सेव्हिंग जे आहेत त्या स्मॉल सेव्हिंग मध्ये कोणी उद्योगपती गुंतवणूक करत नाही. स्मॉल सेव्हिंग मधल्या ज्या अटी आहेत त्या स्मॉल सेव्हिंग मधल्या गुंतवणूक करणारे लोक हे मध्यमवर्गीय, अगदी काही तर चक्क गरीब वर्गातले लोक असतात आणि ते बिचारे पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपले अकाउंट काढतात आणि त्याचा ओव्हरऑल बँकिंग रेट ट्रान्समिशन वरती परिणाम होतो, अशी एक तक्रार केली जाते. मी तुम्हाला त्यातली सगळी प्रोज अँड कॉन्सचे आर्ग्युमेंट सांगतो. याच्या सपोर्टिंग असं आर्ग्युमेंट सांगितलं जातं की रेट का त्याचे मार्केट रेटशी कनेक्ट करायचे, कारण जर रिझर्व्ह बँकेने एक बेंचमार्क रेट ऑफ इंटरेस्ट निश्चित केला किंवा बँकांनी आपले इंटरेस्ट रेट बदलले, तर त्याचं ट्रान्समिशन जर मार्केटमध्ये व्हायचं असेल तर दोन प्रकारचे इंटरेस्ट रेट बाजारामध्ये असता कामा नयेत, असं एक समर्थन केलं जातं, पण ते अत्यंत चुकीचं आहे आणि सरकार त्या समर्थनात. याच्यावर एकदा पटकन अच्युत गोडबोलेंचं उत्तरही ऐकूयात. आपला जो तर्क आहे त्याचा प्रतिवाद करण्यासाठी अच्युत गोडबोलेंना संधी देतोय. नाही, पण पहिली गोष्ट म्हणजे मी उद्योजक पीपीएफ मध्ये गुंतवतात वगैरे असं काही म्हणलेलंच नाही. माझं बरोबर आहे, एवढं तुम्ही कसं म्हणला नव्हतात, तुम्ही असं म्हणाला होतात की जसं सर्वसामान्यांचे व्याजदर कमी होतात तसे उद्योगपतींचेही होतात. तर कमी होणं आणि जास्त होणं याचा एकंदरीत जीडीपी, इन्फ्लेशन आणि रोजगार यांच्यावर काय परिणाम होतो हे मी सांगत होतो. आणि जनरली व्याजदर जेव्हा आपल्या सेव्हिंग्स वरचे कमी होतात तेव्हा उद्योजकांना त्यांना जे कर्जावर जे व्याज द्यावं लागतं तेही जनरली कमी होतं. माझा आक्षेप कुठे तेच सांगतो. आता हे 3 मेला हे सगळंच बात चालू राहतील आणि माझी त्याच्याशी काही मतं आहेत, पण त्याच्यापेक्षा तुम्ही पुढचा मुद्दा मांडा अच्युतराव. पण एक त्यात छोटा प्रश्न घेतो, तो असा आहे की या अल्पबचतीवरच्या व्याजदरातलं वरखाली होणं हे उद्योगपतींच्या साठी अर्थव्यवस्था धार्जिणी आहे, सरकार धार्जिण आहे, या इथपर्यंत जाऊ शकतं, असा विचार असू शकतो, असा तर्क दिसतो. मला मुळातच पर्यंत म्हणायचं असं आहे की या सप्लाय
अच्युत गोडबोले, आपला आवाज अचानक मध्येच थांबलाय. अच्युतराव आपण बोला, माझा आवाज येत असेल तर सलग आपलं बोलणं नाही, पण हे चालतं. मध्ये बोलता येत नाही. नाही 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 मी एक मिनिट अजितराव थांबा जरा. अच्युत गोडबोले बोलतायत, एकदा त्यांचा आवाज जातोय ऑन एअर, एकदा ऐकूयात. अच्युत गोडबोले आपण बोला. मला माझं ऑब्जेक्शन वेगळंच आहे की मुख्य म्हणजे ह्या अर्थव्यवस्थेमध्ये सध्या डिमांडचा प्रॉब्लेम आहे. लोकांकडे क्रयशक्ती नाहीये आणि लोकांच्या हातात पैसा गेला पाहिजे. आणि आपण 20 लाख कोटी वगैरे सगळे जे सांगितलं ते ऍक्च्युअली प्रत्यक्ष सरकारचा खर्च खूप कमी केलेला आहे सरकारने. तो साधारण 2-3% केला असेल. बाकी सगळ्या राष्ट्रांनी जीडीपीच्या 10%, 8% ते सगळे आकडे माझ्याकडे आहे. आपण एका तऱ्हेने लोकांना सांगितलं 20 लाख कोटीचं हे केलं, 10% जीडीपीचा प्रत्यक्ष खर्च केलेला नाही. आणि मला असं वाटतं जीडीपीची वाढ जर का व्हायची असेल, जी आता भयंकर खाली गेलेली आहे, तर आपल्याला नुसतं व्याजदर कमी करायचे म्हणजे मग उद्योजक जाऊन इंडस्ट्रीज काढतील आणि मग लोक टीव्ही, घरं आणि सगळं घेतील. हे जे सगळं मॅक्रो इकॉनॉमिक्स मॉनिटरी पॉलिसीनी करणं चाललेलं आहे आणि सप्लाय साईडनी करणं चाललेलं आहे की उद्योजक, हे सगळं माझ्या मते चुकीचं धोरण आहे. सरकारने भरपूर खर्च केले पाहिजेत आणि ते सुद्धा कुठे केले पाहिजे हेही सांगतो. फक्त मनरेगा नव्हे तर स्वस्त घरं, आरोग्य सेवा आपली इतकी भयानक आहे त्याच्यावर केलं पाहिजे. शिक्षक एवढे त्याची गरज आहे तिथे केले पाहिजेत. वीज, पाणी, हे सगळं संपूर्ण लोकांच्या हातात पैसा कसा जाईल हे जर का बघितलं तर मागणी वाढेल आणि त्यामुळे जीडीपी सुद्धा वाढेल. कारण जीडीपी मध्ये प्रायव्हेट कन्झम्पशन, इंडस्ट्रीज इन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट असे भाग असतात. हे फक्त इंडस्ट्रीला त्याचे टॅक्सेस कमी करा, व्याजदर कमी करून त्यांना इन्व्हेस्टमेंट जास्त करू द्या, असं करून हे जे सप्लाय साईडचे इकॉनॉमिक्स आहे त्याच्यावरच माझं ऑब्जेक्शन आहे. म्हणजे बेसिकली हा डेव्हलपमेंटचा पॅराडाईमच चूक आहे असं माझं मत आहे. ठीक आहे, याच्यावर अजित अभ्यंकर, अजित जोशी, त्याचबरोबर विनायक आंबेकर यांना बोलायचंय. पहिल्यांदा विनायक आंबेकर आपल्याला संधी देतोय. बेसिकली सप्लाय साइड हे इकॉनॉमिक्स ते चुकीचे आहे असं म्हणतात. दुसऱ्या बाजूला म्हणतात शासनाने खर्च वाढवला पाहिजे, स्पेंडिंग वाढवलं पाहिजे. आता स्मॉल बचत मध्ये जे काही, स्मॉल सेव्हिंग मध्ये जे काही पैसे येतात त्याचं व्याज कोण भरतं तर गव्हर्नमेंट भरतं. आणि गव्हर्नमेंट हे पैसे कशासाठी वापरतं तर गव्हर्नमेंट स्पेंडिंग साठी वापरतं. त्यामुळे दोन्ही बाजूने आपण एकमेकाच्या विरुद्ध बोलतोय असं मला वाटतं. गव्हर्नमेंट स्पेंडिंगची कॉस्ट वाढली तर ऑटोमॅटिकली स्पेंडिंग कमी होईल. गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढवण्यासाठी हे स्मॉल सेव्हिंग जर उपयोगी तर त्याच्यामध्ये परत तुम्ही सप्लाय साइड इकॉनॉमिक्स बघू नका, डिमांड वाढवा, लोकांच्या हातात पैसे द्या, असं एकमेकाच्या विरुद्ध बोलू नका. त्यांनी गोंधळ जास्त होतो तुमचा. एकच मिनिट, मी संधी दिली असती, मात्र वेळेची मर्यादा आहे म्हणून मला एक छोटी विश्रांती घ्यावी लागते. लक्षवेधीत एक छोटी विश्रांती घेऊन लगेचच परत येतोय आपण. नमस्कार, बचतीचं एप्रिल फूल या शीर्षकांतर्गत सुरू असलेल्या लक्षवेधी चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत विनायक आंबेकर आहेत, अजित अभ्यंकर आहेत, त्याचबरोबर अजित जोशी, जयंत माइंडकर आणि अच्युत गोडबोले. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करूयात. मला चर्चेची सुरुवात आता अच्युत गोडबोले यांच्यापासून करायची. अच्युतराव, आपण सांगा, ज्या वेळेला आपण सातत्यानं कर्जावरच्या व्याजदरामध्ये कपात व्हावी अशी मागणी करतो, त्यावेळेला बचतीवरचा व्याजदर मात्र चढा राहिला पाहिजे, हे शक्य असतं का? नाही, असं होत नाही. जनरली दोन्ही कमी होतात ते दोन्ही वाढतात. प्रश्न माझा एवढाच आहे की म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये हे फक्त व्याज, मॉनिटरी पॉलिसी ज्याला म्हणतात, की फक्त व्याजदर कमी जास्त किंवा सीआरआर ऍडजस्ट करून इकॉनॉमी सुधारावी असं नाही. हा अतिशय मोठा क्रायसिस आहे असं मला वाटतं. प्रचंड म्हणजे प्रचंड मोठा क्रायसिस आहे. रोजगार हा खऱ्या अर्थाने, बेरोजगारी जर का आपण बघितली तर ती लेबर पार्टिसिपेशन रेट वगैरे सगळ्या धरला तर ऍक्च्युअली 40% आहे असं आपल्याला प्रूव्ह करता येईल. प्रत्यक्ष सरकारचा आकडेवारी जाहीर करतच नाही. मला असं वाटतं की रोजगार निर्माण करणं, संपूर्ण सामान्य जनतेच्या हातात पैसा देणं, डिमांड वाढवणं आणि त्याप्रमाणे जीडीपी वाढवणं ही आजची गरज आहे. मला आता आंबेकर काय म्हणत होते माझ्यातलं काही कॉन्ट्रडिक्शन मला काही कळलं नाही. पण मुख्य म्हणजे सप्लाय साईडचा अर्थ काय आहे की उद्योजकांच्या हातात जर का पैसा जास्त आला
तर ते उद्योग जास्त काढतील, मग तो ट्रिकल डाऊन होऊन खालपर्यंत येईल, मग रोजगार निर्माण होईल. ही सप्लाय साईड. म्हणून टॅक्सेस कमी करा. जे पूर्वी 90%वरून 30%वर आता टॅक्सेस आले, हे सगळे सप्लाय साईडचं जे काही इकॉनॉमिक्स आहे. तर लाफर कर त्याला म्हणतात. हे सगळं रिगनच्या काळापासून चालू झालं, ते आपण फॉलो केलं. आता सुद्धा परवा सरकारने कॉर्पोरेट टॅक्सेस बरेच कमी केले, त्याचा काही फायदा होत नाही. आता सुद्धा समजा आपण व्याजदर कमी केले तर पेन्शनर आणि ज्येष्ठ नागरिकांवरती संकट तर आहेच, पण माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामुळे आपण आत्ताच्या संकटातनं बाहेर पडणार नाही आहोत. आता व्याजदर कितीही कमी केले तरी उद्योग काढणार नाहीत आणि ग्राहक सुद्धा घरं घेणार नाही. त्याचा हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. पण मग आत्ताच्या ताज्या घडामोडींमध्ये तुम्ही गेल्या एक दोन दिवसातल्याच बातम्या ऐकल्या असतील तर मुंबईमध्ये महिन्याभरातच सर्वाधिक घर खरेदी नोंदवली गेलेली आहे. एका पर्टिक्युलर सेक्टरमध्ये होणं गोष्ट वेगळी नाही का, पण प्रश्न असा आहे की घर खरेदी जी होते ती सुद्धा एका पर्टिक्युलर क्लासमध्ये होते. मला असं वाटतं की आपली इकॉनॉमी सुधारण्याकरता आपल्याला सगळ्या खालच्या वर्गामध्ये पैसा जर का गेला, त्यात मला परत त्याला मार्जिनल प्रॉपेन्सिटी टू सेव्ह म्हणतात की गरीब वर्ग जो असतो तो त्यांना मिळालेल्या पैशापैकी जवळपास सगळा खर्च करतो आणि त्यामुळे इनफॅक्ट जीडीपी वाढायला आपल्याला खूप फायदा होतो. त्यामुळे थोडक्यात अल्प उत्पन्न गट आणि निम्न मध्यम वर्ग यांच्या हातात पैसा गेला पाहिजे. अजित जोशी, आपल्यासाठीचा प्रश्न, झाडाच्या मुळाला थेट पाणी पोहोचलं पाहिजे. हो, अर्थातच. आणि म्हणूनच मी सांगतोय, मी थोडंसं गोडबोले सर म्हणाले त्याच्या एक पाऊल पुढे जाईन की या निर्णयामुळे परिस्थिती सुधारायला फायदा होणारच नाहीये, पण परिस्थिती बिघडू याकरता शकते की डिमांड वाढण्याच्या दृष्टीने ज्या वर्गाच्या हातात पैसा असणं आवश्यक आहे त्या वर्गाकडनं तुम्ही तो पैसा काही प्रमाणात काढून घेताय. आणि मग आंबेडकर साहेब म्हणाले की असं कसं होईल, खर्च करायचा असेल तर मग ती कॉस्ट ऑफ फंड्स कमी व्हायला पाहिजे. असं काहीच नाही. खर्च करायचा असेल तर तुम्ही जे टॅक्स रेट कमी केले होते 30% ते 22.5% केले होते, म्हणजे जवळजवळ 25% सूट उद्योगपतींना दिलेली होती ती तुम्ही मागे घेऊ शकता. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे डिमांड वाढलेला काही मदत झाली का नाही झालेली, प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी वाढायला मदत झाली का नाही झालेली. इट इज एन एव्हिडन्स फॅक्ट की 30 ते 22% कॉर्पोरेट दर केल्यामुळे अर्थव्यवस्थेला कुठलाही फायदा झालेला नाही. विनायकराव आंबेडकर, नुकसान झालेलं आहे का? हे धाडस करता येणार आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारला? एकच मिनिट, हे धाडस नाहीये, कारण 30% होता तो आत्ता जेमतेम 1.5 वर्षापूर्वी 30 चा 22% केला गेला फॉर नो अपेरंट रिझन व्हॉट्सो एव्हर. कुठेही अशी मागणी नव्हती, उद्योगपतींच्या संघटनांची तशी अपेक्षा नव्हती, कुठल्या फिकी वगैरे ह्यांनी सांगितलेलं नव्हतं, कोणी असं म्हणत नव्हतं. भारतातले दर 30% पकडून भारतातले इन्कम टॅक्सचे दर हे जगभरातल्या इन्कम टॅक्सच्या दरांच्या तुलनेत जर तुम्ही पाहिलेत तर थोडेसे कमी आहेत, जास्त नाहीत. त्यामुळे 30 चं 22.5 का केलं हाच हे खरोखर अनाकलनीय होतं तेव्हा सुद्धा. आणि आता जरी तुम्ही सांगितलं की कोरोना आहे, इतर समस्या आहेत, तेव्हा थोडं प्रत्येकाला बेल्ट टाईट करायला लागतोय. म्हणजे तुम्ही काय सांगताय की परिस्थिती कठीण आहे त्यामुळे कोणी बेल्ट टाईट करावे? उद्योगधंद्यांनी करावे का? नाही. मोठ्या कॉर्पोरेट्सनी करावे का? नाही. कोणी करावे? पेन्शनरनी करावे, ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांनी करावे, जे मध्यम आणि निम्न मध्यम वर्गात येतात त्यांनी करावे. दिस इज ऍब्सर्ड. विनायकराव, आपलं उत्तर. बेसिकली इज ऑफ डुईंग बिझनेस नावाची कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये कॉर्पोरेट टॅक्सेशन हा एक महत्वाचा इश्यू आहे. आणि भारत हा एक चांगला इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन करायचा असेल तर इथले कॉर्पोरेट टॅक्स नॅशनलाइज करणं ही अत्यंत महत्वाची गरज होती. त्याप्रमाणे ते केले गेले. आता जेव्हा मी म्हणतो नकारात्मक विचार करण्याची पद्धत, रेट कमी करणं याला इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणत नाही कुठल्याच परिभाषेत. नक्की म्हणतात. इज ऑफ डुईंग बिझनेसचे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये टॅक्सेशन रॅशनलाइज करणं, टॅक्सेशन हे स्ट्रीमलाईन करणं, या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. कमी करणं नव्हे, नाही, स्ट्रीमलाईन करणं म्हणजे रॅशनलाइज करणं म्हणजे थोडंफार मॉडरेट करणं नक्की आहे. आणि हे रेट मॉडरेट आहेत, कमी नाहीये. हो बरोबर आहे, पण हे मॉडरेट केलेले आहेत, कमी केलेले नाहीये. आणि बेसिकली त्याचा परिणाम होऊन फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही वाढावी याच्यासाठी ती होती आणि त्याचा मोठा परिणाम झालेला आहे. आता बेसिकली त्याचा परिणाम विनायकराव आंबेडकर, आकड्यांमध्ये सांगता येईल का किती फायदा झाला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत आपल्याला किती फायदा झाला निर्णय घेतल्याच्या नंतर? हे सगळे आकडे गव्हर्नमेंट वेबसाईट वरती अवेलेबल आहेत. मोदींच्या भाषणामध्ये, निर्मलाजींच्या भाषणामध्ये येतात. आता माझ्याकडे नाहीयेत, परंतु हे नक्की झालेलं आहे. परंतु प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक बघायचं झालं तर इंडस्ट्रियलिस्टच्या बेल्ट लूज करायचा का टाईट करायचा याच्यावर चर्चा होऊ शकते. पण जेव्हा एखादी इकॉनॉमी अट्रॅक्टिव्ह करायची असते तेव्हा अशा प्रकारचा विचार करणं अतिशय महत्वाचं असतं.
पण विनायकराव एक मुद्दा मगाशी हा पण आला, मी अजित अभ्यंकरांना यानंतर संधी देतोच आहे. एक प्रश्न माझ्याकडून आपल्यासाठी आहे, जो सर्वाधिक खर्च करणारा घटक आहे अर्थव्यवस्थेतला, त्याच्या हातात अधिक पैसा गेल्यास तो सर्वाधिक खर्च करून पर्यायानं अर्थव्यवस्था समृद्ध करेल आणि तो घटक हा अर्थव्यवस्थेच्या सगळ्यात मुळाशी आहे. त्याला मदत करायची का उद्योगपतींना मदत करायची? त्याला मदत करायची होती, म्हणून तर ही झालेली चूक लगेच दुरुस्त करण्यात आली. त्याच्यामध्ये बदल काहीच झालेला नाही. आता आपण सगळे असं बोलताय की त्या वर्गावर फार मोठा अन्याय झालाय आणि त्यांचा व्याजदर अतिशय कमी केलेला आहे. व्याजदरामध्ये कुठलाही बदल झालेला नाही असं निर्मलाजींनी ठामपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या गटावरती अन्याय होण्याचा प्रश्नच नाहीये. ठीक आहे, अजित अभ्यंकर आपण बोलणार आहात. हे बघा, आता मगासपासून मी जे सांगायचा प्रयत्न करतोय, मगाशी अजित जोशींनी जे काही मुद्दे मांडले ते 100% बरोबर आहेत, त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे, त्यामुळे त्याचे रिपिटेशन मी करत नाही. ठीक आहे, फक्त मला ऍडिशनल जे मुद्दे मांडायचे तेवढेच फक्त मांडतो. हे बघा, मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी स्मॉल सेव्हिंगच्या इंटरेस्ट रेट्स मध्ये काय बदल केले हे धोरण लक्षात घ्या. आणि म्हणून मी फ्रॉइडियन स्लिप जे म्हणालो तो अत्यंत विचारपूर्वक शब्द वापरला होता. ते बदल लक्षात घ्या. ते पहिला बदल हा केला आणि त्या बदलाची दिशा अशी आहे की स्मॉल सेव्हिंगच्या इंटरेस्ट रेटला आम्ही कुठलीही वेगळी वागणूक देणार नाही, असे स्मॉल सेव्हिंगचे इंटरेस्ट रेट वेगळे ठेवणारही नाही, या दिशेने आम्हाला जायचं आहे. त्यांना कुठलाही जादा इंटरेस्ट रेट मिळणार नाही. वन फायनान्स मार्केट जे अंबानी, अदानी आणि बड्या लोकांना उपलब्ध असेल तेच फायनान्स मार्केट, हे इथं 100 रुपये ज्याची बचत महिना आहे त्याला तेच उपलब्ध असेल, अशा प्रकारची एक फ्लॅट सिस्टीम त्यांना आणायची आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी पहिली गोष्ट कुठली केली असेल तर हे स्मॉल सेव्हिंगचे रेट पूर्वी अॅन्युअली ठरायचे, अॅन्युअली वार्षिक ठरायचे. यांनी आता ते पल्सेटिंग फायनान्स मार्केट करण्यासाठी हृदय धडधडतं तसे रेट्स ऑफ इंटरेस्ट धडधडले पाहिजेत म्हणून ते क्वार्टरली केलं. काय कारण आहे क्वार्टरली करण्याचं? क्वार्टरली करण्याचं कारण हेच आहे. आणि त्याची दिशा काय? कोणी म्हणाल क्वार्टरली केलं तर ते काय रिवाइज अपवर्ड सुद्धा होऊ शकतात, कधीही झालेले नाहीत. ते कसे कसे झाले त्याचे आकडे माझ्याकडे आहेत. तर तो आकडा जर आपण पाहिलात तर आपल्याला दिसून येईल की 2015 मध्ये, आता उदाहरणार्थ सुकन्या समृद्धी योजना 9.2% रेट होता, तो आता ही फ्रॉइडियन स्लिप व्हायच्या आधी 7.5% होता, तो 6.9% केला होता. नंतर पोस्ट ऑफिस मधला रेट हा मी 5 वर्षाचा सांगतोय, 8.4% होता, तो 5.8% आता आणला होता, 6.7% होता. हे सगळे आकडे मी तुम्हाला वाचून दाखवतो. नॅशनल सेव्हिंगचा 8.4% होता, तो आता आहे, चूक जी दुरुस्त केली त्याच्यानंतर सुद्धा आता 6.8% आहे. हे सगळे रेट्स असे आहेत. आता याच्यातला एक मुद्दा जो सांगितला जातो की 2 रेट्स ऑफ इंटरेस्ट असे पॅरलल का असावेत, याच्यामुळे बँकिंग व्यवस्था डिस्टर्ब होणार नाही का, असा एक प्रश्न, एकदमच असा म्हणजे बालबोध वाटेल असा प्रश्न आणि अगदीच बिनतोड प्रश्न विचारल्याच्या थाटामध्ये विचारला जातो. परंतु तो किती बोगस प्रश्न आहे मी तुम्हाला काय आकडेवारीवरून सांगतो. भारतीय बँकांची डिपॉझिट मोबिलायझेशन 127 लाख कोटी आहे आणि पोस्ट ऑफिस मधून जे मोबिलायझेशन होतं ते 9 लाख कोटी रुपयाचं आहे फक्त. बर. आणि त्याला काही लिमिट टॅक्सच्या आहेत. पीपीएफ मधनं 73,000 कोटी रुपये मोबिलाइज होतात आणि बाकीचे सेव्हिंग्स म्हणजे 54,000 कोटी. तर 127 लाख कोटीच्या समोर हे 10-11 लाख कोटी म्हणजे किस जाडी आहे. त्याच्यामुळे याला लिमिट्स आहेत पुन्हा, आणि ते सुद्धा तुम्हाला माहितीये की 1-1.5 एक्झॅक्टली लॉक इन पिरियड आहे, एक्झॅक्टली 15 वर्ष तुम्हाला काढता येत नाही वगैरे वगैरे असे. त्याच्यामुळे हे सगळं लक्षात घेता या इंटरेस्ट रेट्स मध्ये थोडीशी सेंट्रल गव्हर्नमेंट ते ठरवून थोडे जास्ती ठेवले तर फायनान्स मार्केट कुठेही डिस्टॉर्ट होत नाही. पण तरी सुद्धा याच्यामध्ये सतत कमी करण्याची प्रवृत्ती यांची का आहे? कारण यांचा जो डीएनए आहे हा डीएनए उद्योगपतींना अनुकूल आहे. हे त्यांच्या प्रत्येक निर्णयामधून दिसून येत आहे. सकारात्मक टीका. अजितराव कुठल्या सरकारचा नसतो तसा डीएनए, कुठल्या सरकारचा नसतो. याचं एक हे आहे, सरकारचा मी असहमत आहे याबाबतीत सरांशी.
मला असं अभ्यंकर सर वाटतं- एकच मिनिट, अजित जोशी बोलतायत. मला असं वाटतं की मी त्याच्याशी तेवढा सहमत नाही. प्रसादनी फार योग्य प्रश्न विचारला की सहसा राजकारणी आणि उद्योगपती यांचं नेहमीच साटलोटं असतं, त्याला फारसं कोणी अपवाद राहत नाही आणि त्या एका वेगळ्या राजकीय चर्चेत आपण जाऊया नको. फक्त या सरकारचं आर्थिक धोरण आणि त्याची दिशा या सगळ्याबद्दल जे तुम्ही अभ्यंकर सर म्हणताय त्याला एक थोडंसं पूरक, पण तुम्ही नंतर जे म्हणालात त्याच्याशी थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी असं आहे की मध्यंतरी अमिताभ कांतचं एक भाषण झालं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप सारी लोकशाही वगैरे म्हटलं, त्याच्याकडेही आपण नको जाऊया. पण तेव्हा त्यांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला होता, तो आपण कान देऊन ऐकला पाहिजे. ते असं म्हणतात की आपल्याकडे सर्वांना सगळ्या बाबतीत खुश करण्याची वाईट सवय लागलेली आहे. हे ते जातीय धार्मिक राजकीय संदर्भात बोलत नाहीत, ते आर्थिक संदर्भात बोलतायत अगदी. की आपल्याकडे सर्वांना सगळ्या बाबतीत खुश करायची सवय लागलेली आहे. आपल्या देशाला गरज आहे की काही थोड्या उद्योगांनी जागतिक पातळीवर स्वतःची मोहर उमटवावी, इतकं ताकदवान व्हावं आणि त्या प्रक्रियेमध्ये इतरांना त्याची किंमत द्यायला लागली तरी द्यावी. याचं ट्रान्सलेशन जर तुम्ही करायचं तर ते असं आहे की हे सरकार उद्योगधंद्यांना फ्रेंडली आहे असं नाही, तर त्याच्यामधले जे मोठे उद्योगधंदे आहेत, मोठे कॉर्पोरेट्स आहेत, मोठ्या कंपनीज आहेत, मोठ्या बँक्स आहेत, ह्याला ते जास्त, म्हणजे माझ्या मते आत्ता जो संघर्ष आहे, मी अभ्यंकर सरांना कदाचित ते आवडेल की नाही मला माहित नाही, परंतु तो संघर्ष हा उद्योजक विरुद्ध इतर असा नाहीये, तर मोठे उद्योजक विरुद्ध छोटे मोठे दुकानदार. आज पीपीएफ आणि एनएससी इन्व्हेस्ट करणारे छोटे मोठे दुकानदार पण आहेत. पण अजित त्यामुळे जोशी- छोटा विरुद्ध मोठा हा खरा सांगायचं तर पण अजित जोशी, हे सगळं भारतीय इतिहासात थोडंसं मागे जाऊन डोकावलं तर आपल्याला काय दिसतं? आपल्याला धार्जिणा उद्योजक उद्योगपती मोठा करण्याच्यासाठी प्रत्येक सरकार काम करतं. मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय प्रसाद की यापूर्वीच्या सरकारांनी जरी उद्योगधंद्याशी फ्रेंडलीनेस असला तरी तो वरपासून खालपर्यंत सर्व प्रकारच्या उद्योजकांशी होता आणि असं- त्याच्यामुळे असं असतं- मोठ्या असं असतं. त्याच्यामुळे तर ज्या उद्योगपतींचं नाव वारंवार घेऊन काँग्रेस आणि डावे नाही, नाही, मी ते- सर्वात जास्त आरडाओरडा करतात, त्यातला एक उद्योगपती कोणाच्या काळात मी सर्वाधिक एक मोठा मिनिट झाला? प्रसाद, मी या राजकीय चर्चेत जात नाही. मी पुन्हा काय म्हणतोय लक्षात घ्या की यापूर्वीच्या सरकारांचं, खास करून जर राजकीय अर्थशास्त्राबद्दल बोलायचंच असेल तर मी स्पष्ट असं सांगू इच्छितो की खास करून काँग्रेस प्रणित सरकारांचं जे धोरण होतं ते छोट्या छोट्या पानवाल्यापासून ते मोठ्या उद्योजकापर्यंत सर्वांना पूरक होतं. आता त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सांगताय तोच एक कशाला 10 उद्योजक मोठे झाले ना. या 2003 ते 2014 या काळामध्ये 10 उद्योजक मोठे झाले किंवा त्या आधीच्या राजवटीत 10 उद्योजक मोठे झाले. तो एक विषय मिनिट, नाही. आपण पटकन- विषय हा आहे की छोटे उद्योजक जे होते, नाक्यावरचे दुकानदार जे होते, आज तुम्हाला एकच मी मुद्दा मांडून संपवतो की 1 महिन्याभरापूर्वी जीएसटीच्या मुळे त्रासलेल्या जवळजवळ 10 लाख ट्रेडर्सनी एकत्र येऊन बंद करण्याचा प्रयत्न केला. आता बंद हल्ली सगळे फसतात हा वेगळा मुद्दा आहे, पण 10 लाख ट्रेडर ज्याचे मेंबर्स आहेत त्या बॉडीनी एकत्र येऊन बंदाची घोषणा करणं हे भयंकर सिग्निफिकंट आहे. याच्याकडे तुम्ही लक्ष द्या असं मी सांगतो. अच्युत गोडबोले, प्राप्त परिस्थितीमध्ये मोठे उद्योजक मोठे व्हावेत यासाठी प्रयत्न होत आहेत का, आणि त्यामुळे लहान उद्योजक संपत चालले आहेत का? अगदी बरोबर आहे. हे म्हणजे ज्याला मोनोपॉली म्हणजे ऑलिगोपॉली असं म्हणतो आपण, हे खरं म्हणजे कुठल्याही भांडवलशाहीचं एक लक्षणच आहे आणि ते अगदी मोठ्या प्रमाणावर होत आहे, सगळीकडे जगभर होत आहे आणि आपल्याकडे सुद्धा होत आहे. हा फक्त क्रोनी कॅपिटलिझम मी म्हणणार नाही, हे सगळीकडे होत आहे आणि मी म्हणेन हे खरं पूर्वीपासूनच आहे. माझा तर रोख असा आहे की 1991 नंतर लिबरलायझेशनच्या नंतर आपली सगळ्या सरकारांची धोरणं ही उद्योजकांच्या बाजूनीच राहिलेली आहेत आणि एक मात्र नक्की की गेल्या काही वर्षात अजित जोशी म्हणतो त्याच तथ्य आहे की काही प्रमाणामध्ये फक्त बड्या लोकांनी बडं व्हावं अशी पावलं सुद्धा पडलेली आहेत गेल्या काही दिवसांमध्ये. पण एकंदरीत गेल्या 2-3 दशकांमध्ये कुठल्याही लेबर कामगारांच्या बाजूनी किंवा शेतकऱ्यांच्या बाजूनी कुठलंही सरकार आतापर्यंत उभं राहिलेलं नाही. असंघटित कामगारांच्या बाजूच्या बाबतीत म्हणायचं झालं तर अजिबातच नाही. आता याच्यावर एक तर्काला प्रतिवाद या नात्यानं विनायकराव आंबेकरांची भूमिका ऐकावी लागेल. विनायकराव, सर्वजण उद्योगपती धार्जिणे आहेत असं मानून राजकारण्यांना उद्योगपती धार्जिणं असावं लागतं का त्यांनी जनता धार्जिणं असावं याचा त्यांना विसर पडलाय? आपलं सरकार जे आहे, मोदी सरकार, हे जनता धार्जिणच आहे. मोनोपॉली, ऑलिगोपॉली हे डिस्क्राईब करायला आणि चांगलं चविष्ट असे शब्द आहेत.
परंतु तुम्ही जर मोदी सरकारची पावलं पाहिली तर स्टँडअप इंडिया असेल, मुद्रा असेल, स्ट्रीट वेंडरसाठी काढलेली लोनची स्कीम असेल, आता जे आत्मनिर्भर पॅकेज दिलं त्याच्यामध्ये MSME ला दिलेला बढावा असेल, या सगळ्यामध्ये त्यांनी सामान्य माणसांनी उद्योगपती व्हावं, त्याचं यश मिळवावं आणि मोठ्या प्रमाणावरती स्टार्टअप उद्योगांना त्यांनी दिलेला जो पाठिंबा आहे आणि ज्या पद्धतीने स्टार्टअप उद्योग सध्या वाढतायत, ज्याच्यामध्ये युनिकॉर्न नावाचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये मोठे मोठे स्टार्टअप्स त्यामध्ये तयार होत आहेत, जे वर्ल्ड ओव्हर प्रसिद्ध होत आहेत, तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर यांचं म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे की अशा कुठल्याही प्रकारे विशिष्ट उद्योजक किंवा विशिष्ट उद्योजक वर्सेस इतर उद्योजक असं कुठलंही धोरण या सरकारचं नाही. जो कार्य करू इच्छितो एक मिनिट हे कार्य याच्यात करू याच्यात एक इच्छितो विनायकराव माझा त्या एक प्रश्न सगळ्यांना आहे. पाठिंबा देणं, त्यांना कार्यप्रवृत्त करणं आणि आत्मनिर्भर करणं यासाठी हे सरकार काम करत आहे. मला एक सांगा विनायकराव, चर्चा आपली अल्पबचतीच्या व्याजदरापासून सुरू होऊन उद्योगपती धार्जिणं सरकार आहे का नाही इथपर्यंत येऊन पोहोचली. पण एक छोटा प्रश्न उपस्थित करतो. प्रत्येक वेळेला चर्चा करण्याच्यासाठी किंवा आक्षेप घेण्यासाठी अडाणी अंबानींचंच नाव येतं. काल परवा टाटा बिर्लांचं नाव येत होतं. मग आता आज टाटा बिर्ला लहान झालेत का? अडाणी आणि अंबानी हे काय त्याला म्हणतात, बेटिंग बॅग्स जसे असतात ना, तसे पंचिंग बॅग्स तसे झालेले आहेत आणि याची सुरुवात आपने केली. आणि एकदा एखादं नाव पॉप्युलर झालं किंवा एखादा ट्रेंड पडला की तेच नावं कायम घेतली जातात. हा, म्हणजे आज जुन्या अडाणी, हिंदी अंबानी सिनेमांमध्ये टाटा बिर्लांच्या नावाने गाणी बनलेली आहेत. हो असेल ना, परंतु त्याच पद्धतीने आत्ताचा ट्रेंड हा अडाणी अंबानीचा आहे. कदाचित काही दिवसांनी अजून कुणाची नावं येतील हा, म्हणजे त्याच्यामध्ये. ज्यांची कोणाची परंतु हे भविष्यात नावं येतील ते अर्थशून्य- उद्योगपती तेवढे मोठे होतील भविष्यात असं सुचवायचंय. अर्थशून्य असं हे प्रकार आहे. या अशी नावं घेण्याचा प्रकार जो आहे तो, ज्याला उद्योग करण्याची क्षमता आहे त्याला प्रवृत्त करणं हे मोदी सरकारचं काम आहे. माझी या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, तुम्ही उद्योगपती व्हा आणि टाटा बिर्ला, अडाणी, अंबानी यांच्यापेक्षा मोठे व्हा. अजितराव आपल्याला आव्हान दिलंय, तुम्हाला उद्योगपती व्हा. डाव्यांना उद्योगपती होण्याचं आव्हान देणं म्हणजे जरा गडबड आहे. दाखवा. नाही चांगली आंबेडकरांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, ती फार चांगली गोष्ट आहे. परंतु थोडस त्यांनी सरकारला आशीर्वाद दिले, कदाचित सरकार चांगलं काम करू शकेल. त्यांच्या आशीर्वादाचं निश्चित मोल मी जाणतो. त्यांच्या सदिच्छा आहेत, थोड्या सरकारलाही द्या, म्हणजे थोड्याशा अशा चुका त्यांच्याकडनं होणार नाहीत. तर मी मगाशी जे सांगत होतो त्या मुद्द्याकडे मी परत येतो की हा मुद्दा जो आहे, हा मुद्दा फायनान्स सेक्टर जो आहे, त्या फायनान्स सेक्टरमध्ये सरकार जे इतर उद्योग करते त्याच्याशी जोडून बघा तुम्ही. LICचं जे खाजगीकरण करण्यासाठी पहिलं पाऊल टाकतायत ते छोट्या उद्योजकांसाठीच टाकतायत. आंबेडकरांना नक्कीच माहिती असेल की काही छोट्या उद्योजकांना त्याचा बहुतेक फायदा होईल असं वाटतंय मला. LICचे खाजगीकरण झालं तर, किंवा 74%च्या ऐवजी 100% इन्शुरन्स मध्ये जर आलं. खाजगीकरण हे मार्केटमध्ये आणून होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी दोघेही सहभागी होऊ इच्छितो. हा बरोबर आहे. त्यामुळे त्याचं लक्षात घ्या, मालकी कोणाकडे याच्यावरून ते बदलत नाही. सरकारी क्षेत्राचा म्हणून जो काही IPO आणणार आहे LIC, त्याच्यामध्ये तुम्ही शेअर घेऊ शकता, मी घेऊ शकतो, सामान्य जनता घेऊ शकतो. बरं का, नाही तेच मला ते आपल्याला वेळेची मर्यादा आहे. बदनाम करा. अजितराव, वेळेची मर्यादा आहे आपण आपल्याला. अर्थशास्त्राकडे गेलोय. हा, म्हणजे फारच चर्चा व्यापक दृष्टीनं पुढे चालली आहे. मी मुद्द्यावर घेऊन येतो पटकन चर्चा आणि जयंतराव माइंडकर आपल्याकडे येतो. मला एका राजकीय अनुषंगानं मुद्द्याला उपस्थित करून या चर्चेचा समारोप अपेक्षित करायचा आहे. एक भीती चर्चेच्या पहिल्या टप्प्यात उपस्थित झाली, तीच शेवटच्या टप्प्यापर्यंत कायम राहिली. जयंतराव, त्यावर आपण पटकन प्रकाश टाका, 30 सेकंद आहेत फक्त. जो आदेश आज मागे झालाय तो पुन्हा एकदा 3 मेला येईल की नाही येईल? ही भीती या फायनान्शियल इयर मध्ये सतत भारतीय जनतेच्या मनात राहील. एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर, आंबेडकर आता कितीही नाही म्हणू देत, पण हे अख्खं पत्रक चुकीचं निघू शकत नाही. ही अक्षरशः केलेली त्यांनी आधीपासून त्यांच्या फाईल्स मध्ये असलेला कागद तो त्यांनी टाकला आणि नंतर त्याचे रिपरकशन्स लक्षात आल्यामुळे तो मागे घेतला. ते 3 मे असेल की 3 डिसेंबर असेल की पुढचं 31 मार्च असेल मला सांगता येत नाही. पण या फायनान्शियल विनायकराव आंबेडकर, या भीतीला काय उत्तर देणार आहात? ही साधार भीती आहे की जे आज घडू शकत होतं ते आज नाही घडणार, पण उद्या कधी ना कधीतरी घडू शकतं? मी भविष्यवेत्ता नाही, त्यामुळे मी भविष्याविषयी चर्चा करणार नाही.
परंतु आज जे रेट 31 मार्च 2021 ला होते तेच कायम आहेत एवढं मी नक्की सांगू इच्छितो. ठीक, आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.